आहे का मथुर मध्ये पलायची काय सांगशील? लवकरच आपण फेरा करू मथुर सोबत फेरा करणार आहे. मित्र नमस्कार. नमस्कार. नाव सांग ना तुझं. माझं नाव रोहित वारिंगे. कुठून? पालेगाव. आणि तुझ्या आता जो बैल आहे या बैलाचं नाव सांग ना. याचं नाव योगी डॉन. आणि उद्या भव्य दिव्य असा बोनिवलीचं मैदान होतंय तात्यांच्या नियोजनाचा आपले आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त. तर योगी डॉनचं काही नियोजन उद्या केलं आहे का? उद्या नियोजन आपलं मोठाच असणार आहे. आतापर्यंत काही गुलाला सांगू शकतो का याची? सांगू शकतो ना. सांग किती गुलाला झाली आतापर्यंत? आतापर्यंत जी 100 गुलाल झाले. 100 गुलाला झाली. कुठल्या पायऱ्यामध्ये आतापर्यंत असा मोठ्या पायऱ्यामध्ये असा पळालेला आहे काय सांगशील? आपला राहुल भाई आडिवली कल्याण यांचा मथुर आणि वडवलीचा जपान. मथुर सोबत पळालेला आहे का? मथुर सोबत नाही पळाला. पेरा सोबत झालेला आहे का? आणि किसना सोबत पण किसना सोबत 4 शर्ती लगातार केल्या. 4 शर्ती. आणि मथुर मध्ये पेरा काढलेला आहे का? नाही. मथुर मध्ये नाही काढला पेरा. किसना मध्ये 4 शर्यती लगातार केल्यात. कुठेतरी मला वाटतं आता किसना नाही पण योगीचा त्यावेळेला खूप नाव झाला मागच्या सीझनला. आणि उद्याचा पण तुम्ही म्हणतात आता मुंबईचा एक नामवंत बैल पळणार आहे योगीमध्ये. कसं काय नियोजन असेल पुढचं काही सांगायला? नियोजन आमच्या दादाने केलं आहे. त्यांनी पण आम्हाला अजून सांगितलं नाही कोणता बैल आहे. बैल तर मोठाच बैल आहे. जो नियोजन आपला तात्यांचं आहे इथं बोनिवलीच्या मैदानाचा काय सांगशील? कसं काय नियोजन असतं? त्यांचं नियोजन एकच नंबर असतो. आणि उद्या मला वाटतं ज्या मोठ्या लढती असणार आहेत त्यांच्यासाठी काही सायकली पण ठेवल्यात. मोठ्या बिंजूर आहेत त्यांच्यासाठी सायकल घेण्याचा काही प्रयत्न राहील का उद्या? कितीपर्यंत आपली गाडी काही होण्याची शक्यता? आपण 100% प्रयत्न करू सायकल घ्यायचा. योगीचा अजून काही आतापर्यंत काही झालेली गुलाला काही आठवणीची गुलाला काय सांगू शकतं? आठवणीचा गुलाल बोनिवलीचा किसना सोबतच मागच्या सीझनला. मग आता या सीझनला आता किसना नाही तर मथुर मध्ये पळायची काय इच्छा आहे का? मथुर मध्ये पळायची काय सांगशील? लवकरच आपण फेरा करू मथुर सोबत फेरा करणार आहे. मेसेज आता नक्की तुमचा पोहोचणार आहे. योगी कुठल्या गांधी पळतं काय सांगशील? आपला डावीत पब्लिकला पळतो आणि उजवीत आतमध्ये पब्लिकला. आणि दोन्ही साईडने दोन्ही साईडने पळतो. बरोबर आहे. चांगलं नियोजन केलं आहे. खूप शुभेच्छा उद्या तुम्हाला जो मैदान होतं या मैदानासाठी. तुमचं पण आभार. अजून दावणीला एक नवीन वासरू पण उतरवले त्या वासराची पण माहिती दे ना. त्या वासराची माहिती सांग ना. हे वासरू आम्ही कृषी भूषण यांच्याकडून घेतलेला. आताच खरेदी केलंय का काय पलवाला आणलंय? खरेदी केलंय. कितीची खरेदी केली काय सांगशील? ती खरेदी काहीतरी 30 हजारची झाली. 30 हजाराची. आणि किती दाती आहे काय? दाती आदत आहे का? कुठल्या गांधी पलतोय? उजवीत पब्लिकला पलतोय. म्हणजे कुठेतरी आज थोड्या दिवसामध्ये अजून वासराबद्दल काय बोलशील? कुठेतरी मला वाटतं काहीतरी बघून घेतलं असेल. कुठे पळालेलं आहे याच्या आधी काय सांगशील? याचं आम्ही 2 फेडे काढले त्याच्यात चांगल्यापैकी पळालेलं आहे. आणि एक्झॅक्ट मधून घेतले कुठून? कृषी भूषणवाला आपला त्याच्याकडून घेतलं. म्हणजे त्यांच्या दावणीला वासरू होत आहे का? आणि मला वाटतं वासराला लंपी पण झाली. लंपी आताच झालेली 2-3 महिने झाले त्याचे. म्हणजे 12 झालेला. असं वाटलं पण नव्हतं 12 होईल का काय. नाव काय आहे त्याचं? याचं रॉकेट. म्हणजे योगी आणि रॉकेट ही गाडी तुमची नक्कीच पळताना दिसेल. तुमच्या गावात पण भरपूर सारे नामांकित बैल पळतात. काही सांगू शकता का नाव कोणाचं? पालेगावचा बादल. अजून भरपूर सारी बैल आहेत. अरुण वारिंगे यांचा शंकर ना रुद्रा ही गाडी पण चांगली पळते. चालेल. चांगला वासरू घेतलंय. अंबरनाथ गावचे श्रीशेठ पाटील यांचा भुंगा सुंदर एकच नंबर पळत आहे. कुठेतरी त्यांच्या दावणीला नवीन वासरू आले भुंगा. आता मला वाटतं उद्या त्याची पण आपल्याला एखादी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. चालेल. धन्यवाद.